नुकतीच RAPLच्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम फलंदाज म्हणून अवॉर्ड घेतला असा स्ट्रायकर फलंदाज पहिला चेंडूवरती स्लोवर चेंडू टाकला गेला, लेग ब्रेक चेंडू, फलंदाजाला काय नीटसा चेंडू समजला नाही, जेव्हा 24 चेंडू 26 धावांचं आव्हान देत. तर बघूया पुढचा चेंडू, स्लोवर चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट आहे मारायच्या प्रयत्नात गोलंदाज स्वतः बॉलच्या पाठीमागे. जर हा सामना सूर्य क्रिकेट क्लब संघाने जर जिंकला तर आयोजक स्पर्धा आयोजक कमिटीचे अध्यक्ष विजय दगडे साहेबांकडून 2000 रुपयाचं रोख पारितोषिक मिळणार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकला गेला, बॅक टू बॅक चौथा निर्धाव चेंडू जातोय का, परंतु थोडासा गेला थर्डमॅनच्या दिशेला. पंचांचा इशारा, लेग बाय. अवांतर या धावसंख्येनं शेखर रायकर बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा आउटस्विंग चेंडू टाकला गेला, जोरदार फटका मारायच्या प्रयत्नात, चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट होतोय का पायचा यष्टी वरती चेंडू आदळला गेला आणि फलंदाज बाद. फलंदाजाला पूर्ण माहित आहे की आपण बाद आहोत, त्यामुळे काय थर्ड अंपायरचा संबंध येत नाही. विकेटने गोलंदाज ओव्हर पिच चेंडू टाकता स्लोवर चेंडू टाकला गेला, मानलं पाहिजे. पुन्हा एकदा एसटीवरती चेंडू आदळतोय का, रनआउट चान्स होता, सागर वाचला गेला. अंकितला मानावं लागेल, जसा रिव्हर्सिप खेळायचा प्रयत्न करायच्या इराद्यानं फलंदाजानं बॅट घेतली त्याच पद्धतीचा चेंडू, निगेटिव्ह चेंडू ऑफसाईडच्या दिशेला पूर्णतः टाकून त्याला पूर्णतः